हाय फ्रेंड्स, माझं नाव कल्याणी. आज आपण बनवणार आहे वड्याच्या सांडग्याची भाजी. हे बघा किती छान तयार होते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला सांडगे घ्यायचे आहेत आणि ते तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच भाजून घ्यायचे आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता. सांडगे आपण भाजून घेऊया. आणि कांदा टोमॅटो आपण इथे कापून घेतलेले आहे. हे बघा छान अशी भाजून झालेले आहेत. आता कढई तापत ठेवूया. त्याच्यात 2 ते 3 पळी तेल टाकूया आपण. आणि तेल तापलं की मग जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकूया. हे बघा जिरे टाकूया, मोहरी टाकूया, लसूण टाकूया, कढीपत्ता टाकूया. आणि हे सगळं तडतडलं की मग कांदा टाकायचा आहे. 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते आपण इथे टाकायचे आहे. आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. तुम्हाला अजून पण रिक्वेस्ट आहे की अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा. हे बघा कांदा आपला छान परतून झालेला आहे. आता आपल्याला इथे टोमॅटो ॲड करायचा आहे. ते पण छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा टोमॅटो भाजून घेऊया आपण. आणि तुम्ही वड्या कांद्याची भाजी कशी करता ते नक्की कळवा. आता याच्यात स्पायसेस टाकू आपण. अर्धा टीस्पून आम्ही हळद टाकलेली आहे, 1 टीस्पून लाल तिखट टाकायचं आहे, आणि 1 टीस्पून आपला घरचा घाटी मसाला आहे तो इथे ॲड करायचा आहे. कस्तुरी मेथी थोडीशी टाकायची आहे क्रश करून. आणि पाणी टाकायचं आहे आपल्याला. पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, कमी जास्त, पण थोडं जास्तच टाका, वडे शिजायला टाईम लागतो. हे बघा तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी आली. आता त्याच्यात वडे टाकायचे आहेत आपल्याला. आणि उकळी झाले का एक शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे थोडासा. आणि 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे. आपली जी भाजी आहे ती खाण्यासाठी रेडी आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.